15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी रोजी शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे. मात्र धुळ्यातील विश्वनाथ सुकवड ग्रुप ग्रामपंचायतचा सरपंच आणि ग्रामसेवकांनी केवळ कागदोपत्री ग्रामस्थांच्या सह्या घेत नामधारी ग्रामसभा घेतल्याचा आरोप विश्वनाथ आणि सुकवड येथील ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून रामचंद्र सोनशी बोलतोय. तरी आज आपल्या गावात 15 ऑगस्ट निमित्ताने गावात किंवा ग्रामपंचायतमध्ये कायम वर्षातून 2दा-3दा ग्रामसभा होत असते. तरी आज ग्रामसभा असताना ग्रामपंचायत आणि सरपंच यांनी गावाला दोंडी द्यावी आणि मग नंतर ग्रामसभा घ्या असं आपल्या ग्रामपंचायत कायद्यानुसार ठरवलं असतं. तरी यांनी आज कोणत्याही प्रकारची ग्रामसभामध्ये किंवा ग्रामसभा होणार आहे अशी दोंडी पण दिलेली नाही आहे आणि काहीच कोणत्याही प्रकारे आज ग्रामसेवकला मी फोन लावतो आहे. ग्रामसेवक 100 फोन लावले तरी एक पण फोन रिसिव्ह करत नाही आहे. आणि त्याला जर आपण विचारलं की बाबा तुम्ही ग्रामसभा काय घेतली नाही, तो काही उडवाउडीची उत्तरं देतो आहे. मी सरपंचांना सांगितलं ग्रामसभा आहे, तुम्ही कुठे गेले आहेत किंवा ग्रामसभा काय घेत नाही ते त्यांनी सांगितलं. ग्रामसेवकने तुम्ही काय करू, ते काय करून आता याला जबाबदार कोण, BDO अधिकारी किंवा CO साहेब यांनी यांच्या गलथान कारभारात लक्ष देऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी. आणि मासिक मिटिंग असते दर महिन्याला मासिक मिटिंग असल्यामुळे त्यांना 8 दिवसा अगोदर अजेंडा द्यायचा असतो ग्रामपंचायत सदस्यांना. यांचा अजेंडा आम्हाला केव्हा येतो, सकाळी ग्रामपंचायत मासिक मिटिंग असते आणि त्याच्या 1 दिवस अगोदर ग्रामपंचायतची अजेंडा आम्हाला प्राप्त होतो. तर आता पूर्वनियोजित समजा किंवा काही समजा आता आमचा काही कार्यक्रम किंवा काही कुठे गाव गोत्र जाण्याचे निघालं तर आम्ही एका दिवसात कसं काय ॲडजस्ट 8 दिवसाच्या यांनी आम्हाला अजेंडा दिला तर आम्ही 2-4 दिवसात मला काही आमचे काही कामं असते आपटून आम्ही ग्रामपंचायत मिटिंगला हजर राहू शकतो. आज केंद्र सरकार यांचं एक धोरण आहे किंवा यांचे एक पॉलिसी ठरलेली आहे, हर घर तिरंगा. आता ही बघा ग्रामपंचायत आहे, गावातली प्रशासकीय इमारत म्हणून ग्रामपंचायत इथं तिरंगा आहे का? माया रावसाहेब पाटील, विश्वनाथ गावची रहिवासी आहे मी. आधी मराठवाडा आरण भाषण कसं होईल माहिती आहे का, माझ्या काही समस्या होत्या. ग्रामसेवकने इथं ध्वजारोहण वगैरे काही केलं नाही. 10 वाजेपर्यंत चालला गेला तो. माझ्या समस्या होत्या त्यांनी सोडवल्या नाही त्या समस्या. आणि 1 महिना ग्रामसेवक येत नाही, सरपंचाचा काही ठिकाणा नाही. त्यांनी गावाची काही ग्रामसेवक येत नाही, लोकांच्या भरपूर समस्या आहे. माझ्या सह्या बाकी होत्या कागदांवर, तरी ग्रामसेवक 10 वाजेपर्यंत चालला गेला. त्यांनी काहीतरी नियोजन करायला पाहिजे, यायला पाहिजे रोज गावामध्ये. ग्रामसभा घेतली नाही, लगेच चालले गेले. ग्रामपंचायत ध्वजारोहण वगैरे काहीच केलं नाही. 10 वाजेपर्यंत ग्रामसेवक चालला गेला, सरपंच पण इथं नाही आहे. आमच्या समस्या कोणाला सांगायच्या आहे? याबाबत धक्कादायक म्हणजे खुद्द ग्रामपंचायत सदस्यांना देखील कोणताही अजेंडा समोर आलाय. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला संपर्क साधून विचारणा केली असता ग्रामसेवकानं उडवाउडवीची उत्तरं दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे विश्वनाथ आणि सुकवड ग्रुप ग्रामपंचायतचा कारभार कशा पद्धतीनं सुरू आहे हे ग्रामस्थांच्या आरोपांवरून समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.